नमस्कार मंडळी, मी सुषमा कोठीकर आणि तुम्ही बघत आहात मंडल न्यूज। अमरावती जिल्हा नेहमीच क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे आहे आणि अशातच आता धनुर्विद्येमध्ये सुद्धा आपल्या जिल्ह्याचं नाव खूप मोठं झालेलं आहे। नुकताच अमरावती शहरामध्ये धनुर्विद्येच्या काही स्पर्धा सुद्धा झाल्या होत्या। अशातच ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे यांची महाराष्ट्र राज्य धनुर्विद्या संघटनेवर पुन्हा एकदा अध्यक्ष म्हणून निवडणूक झालेली आहे। आता त्यांची ही निवडणूक जी आहे ही बिनविरोध झालेली आहे आणि यावेळी म्हणजे ते सतत 6व्यांदा या संघटनेचे अध्यक्ष बनले आहेत। त्याबद्दल आपण त्यांच्याकडून जाणून घेणार आहोत त्यांचा हा धनुर्विद्येचा प्रवास। नमस्कार सर, आमच्या मंडल न्यूजमध्ये तुमचं हार्दिक स्वागत। आणि सर्वप्रथम तुमची महाराष्ट्र धनुर्विद्या संघटनेवर 6व्यांदा अध्यक्ष म्हणून निवड झाली त्याबद्दल तुमचं मंडल न्यूजच्या वतीने खूप खूप अभिनंदन। धन्यवाद। आता आपण सुरुवात करूया की ह्या संघटनेला म्हणजे जवळपास 6व्यांदा तुम्ही या संघटनेचे अध्यक्ष झाले आहात, तर या संघटनेचा प्रवास कसा आहे? महाराष्ट्र आर्चरी असोसिएशन ही संघटना अमरावतीमध्ये साधारणतः 1981 साली आली। बापरे, म्हणजे 40 वर्ष झाले। 40 वर्षाचा इतिहास आहे। ह्याची खासियत अशी की 81 मध्ये या देशामध्ये फक्त दिल्ली येथे संघटना होती। त्याला ऑल इंडियाचं आर्चरी असोसिएशन जे होतं त्याची स्थापना दिल्लीमध्ये झाली। त्याचे तेव्हाचे अध्यक्ष विजयकुमार मल्होत्रा। ओके। त्यावेळेस विजयराव देशपांडेंनी त्यांच्या मदतीने अमरावतीला हनुमान व्यायाम प्रसारक मंडळ इथे 1981 साली पहिल्यांदा महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनची स्थापना केली। विजयराव देशपांडे म्हणजे आपले वडील? माझे वडील। 81 मध्ये स्थापना करण्याचं कारण असं की 82 मध्ये एशियन गेम्सचं दिल्लीमध्ये आयोजन होणार होतं। 81 मध्ये इथे आर्चरी असोसिएशन झाल्यानंतर अमरावती आणि दिल्ली ह्या कोलॅबोरेशनमध्ये जी एशियाची टीम होती ती टीम तयार करण्याचं आणि त्या टीमचं कोचिंग कॅम्प मिळण्याचं जे प्रयोजन झालं होतं ते अमरावतीला चिखलदरा येथे 1.5 महिन्यापर्यंत ऑल इंडियाच्या टीमचं सिलेक्शन ट्रायल नंतर त्यानंतर कोचिंग कॅम्प हा त्या काळात म्हणजे 1981 या काळात चिखलदरा येथे झालेला आहे। इतका जुना आर्चरीचा इतिहास आहे। तेव्हा तुमच्या वडिलांनी स्थापन केली म्हणजे मग तेव्हा संघटनेचे अध्यक्ष तुमचे वडीलच होते का? महाराष्ट्राचे पहिले अध्यक्ष म्हणजे त्यांच्या मृत्यूपर्यंत विजयराव देशपांडे होते। नंतर इथे अध्यक्ष झाल्यानंतर ते ऑल इंडियाला सेक्रेटरी म्हणून सतत 18 वर्ष कार्यरत होते। अच्छा, सतत 18 वर्ष। आणि त्यांच्यानंतर मग हा पदभार कोणाकडे गेला? ते वारल्यानंतर ऑल इंडियाचा जो पदभार होता ते अनिल कामलिनी म्हणून सर होते, त्यांच्याकडे गेला होता। महाराष्ट्रामध्ये त्यांच्या डेथ नंतर काही वर्ष ही पोस्ट रिकामी राहिली। त्यानंतर ते जे इलेक्शन झालं त्यावेळेस पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून मी इथे कार्यरत झालो। बरं, ते पण एक वकील होते आणि वकील असताना त्यांचे पण आवड धनुर्विद्येकडे आणि तुम्ही पण वकील आहात पण तरी धनुर्विद्येकडे आवडतं, हे कॉम्बिनेशन कसं काय होतं दोघांचं पण? वडिलांचा विचार कराल किंवा माझाही दोघांच्या स्वभावात एक गुण खूप कॉमन होता की आम्ही वकिली हा व्यवसाय बाजूला ठेवून सोशल आस्पेक्टकडे पण लक्ष दिलं, स्पोर्ट्समध्ये पण लक्ष दिलं। जसं आता बाबांबद्दल बोलायचं झालं तर ते ओरिजिनल कुस्तीगीर। बापरे। मी कुस्त्या खेळले, युनिव्हर्सिटीमध्ये कुस्ती खेळले, कुस्तीगीर परिषदचे मेंबर राहिले। नंतर धनुर्विद्या ही असं वाटतं की ओघाओघाने त्यांच्याकडे आली, कारण तेव्हा धनुर्विद्या कोणीच करत नव्हतं। जेव्हा पहिल्यांदा बाबा इथे आर्चरी असोसिएशनची जेव्हा स्थापना झाली महाराष्ट्राची त्यावेळेस धनुर्धर शोधण्यापासून सगळी कामं करावं लागली। तेव्हा कोणी खेळणार नव्हतं, हा खेळ कोणाला माहितीही नव्हता। त्यामुळे ती स्थापना फक्त तेव्हा त्यांचे संबंध आखाड्याशी आणि विजयरावजी मल्होत्रा, विजयकुमारजी मल्होत्रा दिल्लीचे यांचे जे संबंध होते आणि धनुर्विद्या या खेळाचा प्रचार आणि प्रसार व्हावा ह्या एकमेव उद्देशाने त्यावेळेस ह्या संस्थेची स्थापना झाली होती। बघा सर, 40 वर्षापूर्वी म्हणजे आता जर 81चा विचार केला आणि आपण 2024 मध्ये आहोत तर म्हणजे तब्बल 43 वर्षाचा हा काळ आहे। या 43 वर्षाच्या प्रवासामध्ये तेव्हाची आर्चरी आणि आताची आर्चरी याच्यामध्ये काय बदल झालेले आहेत? 81-82 किंवा त्यानंतरचे 10-20 वर्ष जर आपण आर्चरीचा विचार केला तर त्यावेळेस ह्याला फक्त विचार असा होता की आपल्या पुराणात धनुर्विद्या आहे, रामायणात धनुर्विद्या आहे, महाभारतात धनुर्विद्या आहे, एक बांबूचा बो आहे त्यात आपण बाण लावतोय आणि फेकतोय किंवा मारतोय, एवढीच व्याख्या आर्चरीची होती। मी तुम्हाला गंमत वाटेल की जेव्हा बाबांनी सुरू केलं त्यानंतर काही वर्षापर्यंत अमरावतीत खेळाडूसुद्धा नव्हते। अमरावती म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रात खेळाडूसुद्धा नव्हते। खेळाडूसुद्धा तयार करणं, त्यांना धनुष्यबाण देणं, त्यांना शूट करायला लावणं, जसं आपण आता पाहतो की प्रत्येकाजवळ 2-2 बोज आहेत। हो,
त्यावेळेस एका बोर 2-2 जण खेळायचे की तुझं मारणं झालं का तुझं सोडून आता मी मारून पाहतो. म्हणजे इन्स्ट्रुमेंट नव्हते, डेव्हलपमेंट्स नव्हत्या, कल्पना नव्हती की हा खेळ एवढा मोठा होणार आहे. 81-82 जर विचार केला तर महाराष्ट्रासाठी किंवा आपल्या देशासाठी हा खेळ अतिशय रॉ कंडिशनमध्ये होता. तेव्हापासून याची सुरुवात झाली. म्हणजे तेव्हाचे प्लेयर्स, कोच, मॅनेजर हे ते आपसातच राहायचे की हाच खेळेल, हा एक मॅनेजर राहील, हा एक कोच राहील. टीमसुद्धा कम्प्लीट कशी करायची हा एक मोठा यक्ष प्रश्न होता. पण आता जे इन्स्ट्रुमेंट आहेत ते मला असं वाटते खूप आधुनिक इन्स्ट्रुमेंट आहेत. तर ह्या इन्स्ट्रुमेंटची आज म्हणजे ही कशा पद्धतीने बनवल्या गेले ते इन्स्ट्रुमेंट? नाही, कसं असतं की आर्चरी जर म्हटलं तर त्यावेळेस जे आपण विचार केला की सुरुवात जेव्हा झाली 81-82-83 मध्ये, सुरुवातीला एक इंडियन राऊंड किंवा इंडियन बो हा प्रकार असतो. आता जे आपण आधुनिक आर्चरी जेव्हा पाहताय ते खूप जास्त ॲडव्हान्स झालेली आर्चरी. आता आमच्या याच्यात 3 प्रकारे आर्चरी खेळलं जातं: इंडियन राऊंड, रिकव्हर आणि कंपाऊंड. अच्छा. इंडियन राऊंडला इंटरनॅशनल मान्यता नाही, पण इंडियन राऊंड महत्त्वाचं यासाठी आहे की तिथून आर्चरी सुरू होते. म्हणजे एखाद्या मुलाला शिकवायचं असेल काही आर्चरीमध्ये इंटरेस्ट असेल तर तिथून तो सुरुवात करू शकतो. मग त्याचा इंटरेस्ट वाढल्यानंतर तो थोडासा गेम डेव्हलप झाल्यानंतर मग कंपाऊंड किंवा रिकव्हरकडे तो जातो. इंडियन राऊंडचा जर विचार केला तर ते आपल्या इथेच लोकल लेवलला बनतात. नंतर त्याचा कॉस्टिंगचा आपण विचार केला 3,000, 4,000, 5,000 इतकंच कॉस्टिंग आहे. रिकव्हर आणि कंपाऊंड हे जर 2 प्रकार पाहिले तर हे आतापर्यंत इंडियात मॅन्युफॅक्चरसुद्धा होत नव्हते. मला एक 5-6 वर्षापूर्वीची गोष्ट आठवते की आर्चरी असोसिएशन ऑफ इंडियाला रिक्वेस्ट लेटर द्यावं लागायचं. मग ते पैसे बाहेर देशात पाठवायचे, तिकडनं इम्पोर्ट करायचे बोज आणि ते दिल्यानंतर प्लेअरला द्यायचे. पण आता ती परिस्थिती आता बदलायला लागलेली आहे. पण याच्या कॉस्टिंगमधला फरक एक गोष्ट. दुसरं की अगदी प्री मॅच्युअर स्टेजला जेव्हा पोरगा खेळतो तेव्हा त्याच्या हातात लाखो रुपयाचा बो द्यायचा का, हा दुसरा प्रश्न. म्हणजे फायनान्शियलसुद्धा तेवढं कठीण होऊन जातं. पण जसं जसं गेम डेव्हलप होतो मग तसं पोरगा आयदर रिकव्हरकडे किंवा कंपाऊंडकडे जातो. त्या बोटची किंमत खूप जास्त असते, 2-2.5 लाखात जवळपास धनुष्यबाणाची किंमत. म्हणजे 2-2.5 लाख रुपयाचा बो तर मी पण पहिल्यांदाच ऐकते आहे. कारण आतापर्यंत आपण 3, 4, 5 हजाराचेच धनुष्यबाण बघितलेले आहे. पण सरांकडून आपल्याला या पण धनुष्यबाणाची कॉस्ट कळलेली आहे. सर, नेमकं या संघटनेचं जे कामकाज आहे ते कशा पद्धतीने चालतं महाराष्ट्रामध्ये? तुम्ही जसं आता 81-82चा मला इतिहास विचारला, एशियन गेम्सची आपलं पार्टिसिपेशन दाखवलं. पण आता मी जेव्हापासून आलो तेव्हापासूनचं मी तुम्हाला डिटेलिंग करू शकतो की साधारणतः 2002 मध्ये मी पहिल्यांदा अध्यक्ष म्हणून आलो. मी अध्यक्ष आलो त्याच वेळेस आमचे प्रमोद चांदोरकर आहेत, ते सेक्रेटरी म्हणून आले. प्रमोद चांदोरकरची खासियत ही आहे की तो अगदी लहान वयात असल्यापासून आर्चरीशी जोडलेला आहे. म्हणजे त्यांनी पहिले प्लेअर म्हणून काम केलं. अगदी यंग एजचा पोरगा, मला वाटतं 14-15 वर्षाचा असेल जेव्हा तो पहिल्यांदा खेळला. प्लेअर झाला, त्यानंतर कोच झाला, त्यातला एक्सपर्ट झाला, त्यानंतर ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये आला. म्हणजे प्रत्येक पातळीवर तो आर्चरी पाहत गेला आहे. आज तो इंटरनॅशनल बॉडीमध्ये आहे. तर त्याचं आयुष्य जवळपास पहिल्यापासून आत्तापर्यंत आर्चरीमध्ये गेलेलं आहे. मग असं असताना जेव्हा आम्ही 2002 किंवा 2003 मध्ये आर्चरीचा विचार केला महाराष्ट्राच्या, तर आर्चरी डेव्हलप कशी करता येईल. कारण तोपर्यंत आम्ही स्टॅबिलिटीपर्यंत आलो होतो की आर्चरी आता पूर्ण महाराष्ट्रात आलेला आहे. कारण तोपर्यंत पूर्ण देशभरात सगळ्या स्टेट्समध्ये आपापले असोसिएशन तयार झाले होते. आता आर्चरी डेव्हलप कशी करायची हा जेव्हा विचार आला तेव्हा पहिल्यांदा लक्षात असं आलं की आपल्याकडे येणारा इन्फ्लो जो आहे, कारण आपल्याला माहिती आहे की खेळ म्हटला की लोकांना काही स्पेसिफिक खेळच पोरांना आवडतात. मी कुठल्याही खेळाचं नाव नाही घेणार, पण नॅचरल असतं की ते ग्राउंडवर जाऊन ते खेळ खेळायचे, अर्धा तास खेळायचं, परत यायचं, एन्जॉय करायचं, इथपर्यंतच ते लुकआउट असतो. पण आर्चरीकडे लोक कशी येतील या दृष्टीने आम्ही प्रयत्न सुरू केला. आणि वी डिसाइडेड टू इन्क्रीज द क्वांटिटी, की महाराष्ट्रातले जास्तीत जास्त पोरं आर्चरीकडे आले पाहिजे. आणि त्या दृष्टीने आम्ही सुरुवातीला प्रयत्न केला. साधारणतः 5 ते 10 वर्ष आमचे ह्याच्यात गेले की या पूर्ण महाराष्ट्रातल्या मॅक्सिमम लोक आर्चरी खेळायला आले पाहिजे. आमचा भर सुरुवातीला क्वांटिटीवर होता. मग एक 8-10 वर्षात आम्हाला असं कळलं की आता फ्लो खूप जास्त येतो आहे. मग त्यामध्ये पोरं इंडियन राऊंडही खेळायला लागले होते, रिकव्हरी खेळायला लागले होते आणि कंपाऊंड खेळायला लागले होते. पण खेळायला आल्यानंतर मग विचार असा आला की आता क्वांटिटी वाढली, नाऊ कम्स द क्वेश्चन ऑफ क्वालिटी. त्यामुळे जेव्हा आम्हाला एकदा तो बल्क मिळाला की इतके पोरं आपल्याकडे येऊन राहिले आहेत, तर आता ह्यांना कसं डेव्हलप करायचं ह्या दृष्टीने विचार सुरू केला. तर गेल्या 10-12 वर्षात आपण कोचेस, जजेस, ट्रेनर्स या लोकांचे कॅम्प्स घेणं सुरू केलं. कारण जेव्हा एक पोरगा खेळायला येतो तर टेक्निकली साऊंड तो कसा होईल
हे जोपर्यंत त्याला आपण सांगणार नाही तोपर्यंत त्याचा परफॉर्मन्स वाढू शकत नाही. तर मग परफॉर्मन्स वाढवायसाठी हे जे पोरं असतात, टेक्निकल लोक असतात, हे डेव्हलप व्हायला पाहिजे. त्यामुळे मग ट्रेनर्स तयार करणं, जजेस तयार करणं, कोचेस तयार करणं, ग्राउंड मॅनेजमेंटचे लोक तयार करणं, याच्याकरता आपण असोसिएशनतर्फे कॅम्प्स घेणं सुरू केलं. आणि त्याचा आम्हाला प्रचंड फायदा झाला. जेव्हा की गावागावात आम्हाला कोचेस मिळायला लागले आणि त्या प्लेसवर त्यांना कोचिंग मिळायला लागलं, तर प्रत्येक ग्रासरूट लेवलचा पोरगा त्यांचा परफॉर्मन्स वाढायला लागला. आणि आज आपण पाहतोय की त्याचं आता फलित आपल्याला दिसतंय. हो, आता आपल्या महाराष्ट्रातल्या मुलांना अर्जुन पुरस्कार सुद्धा मिळाले आहेत. 2 मुलांना यावर्षी अर्जुन पुरस्कार मिळाला. मला असं वाटतं की एकमेव स्टेट असं असावं की जिथे 2 पुरस्कार एकाच वेळेस एका खेळामध्ये मिळालेले आहेत. त्यामुळे हे जे आहे हे एका दिवसातलं नाही फलित, ते गेले 20 वर्ष जे प्रयत्न चालू आहेत त्याचा रिझल्ट आपल्याला आज दिसतोय की 2 अर्जुन अवॉर्डी. आता अर्जुन अवॉर्डी तुम्ही तितकं सांगितलं, पण बाकी स्टॅटा जेव्हा मी तुम्हाला सांगेल की महाराष्ट्रातला काय काय आहे, तर खरोखर एक अभिमानाची बाब आहे आम्हासाठी की आम्ही ज्या स्वप्न पाहून काम सुरू केलं होतं त्या स्वप्नपूर्तीकडे आम्ही चाललेलो आहोत. आता सध्याची काय परिस्थिती आहे संघटनेची? म्हणजे यावेळेला तुमच्या इथे तुमचं तर बिनविरोधच निवड झालेली अध्यक्ष म्हणून, पण याची जी निवडणूक प्रक्रिया आहे ती कशी असते या संघटनेची? आपली ही जी संघटना आहे ही बेसिकली लोकशाही पद्धतीने चालते. त्याचं एक कॉन्स्टिट्यूशन आहे. त्या कॉन्स्टिट्यूशनच्या हिशोबाने दर 4 वर्षानंतर आपल्या इथे इलेक्शन होतात. याही वेळेस आमचा कार्यकाळ संपला होता. आपण साहजिक आहे, जसं सगळीकडे होतं, आपणही नोटीस काढल्या, AGM झाल्या. पण सांगायला खूप आनंद होतो, कारण जसा मी आर्चरीचा अध्यक्ष आहे तर ह्याच्याच मार्फत मी महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशनचा सुद्धा मेंबर आहे. त्याचा जॉईंट सेक्रेटरी म्हणून काम करतो आणि तिथल्या डिस्प्यूट कमिटीमध्ये सुद्धा मी आहे. आता महाराष्ट्र ऑलिम्पिक असोसिएशन ही महाराष्ट्रातल्या सगळ्या खेळांची पॅरेंट बॉडी. म्हणजे सगळ्या स्टेट असोसिएशनचे जे डिस्प्यूट्स असतात ते तिथे सॉल्व्ह होतात. आणि डिस्प्यूट कमिटीत मी असल्यामुळे एक असोसिएशन आणि त्यातले डिस्प्यूट्स याचा खूप जवळचा संबंध माझा येतो. अनफॉर्च्युनेटली जरी असोसिएशन सगळ्या प्लेयर्ससाठी कार्यरत असल्या तर त्यांचे आपसात इतके डिस्प्यूट असतात वेगवेगळ्या कारणाने, बरोबर आहे, पण ते डिस्प्यूट सगळे माझ्यासमोर येत राहतात. तर हे जर विचार केला तर सांगायला आनंद होतो की जेव्हापासून मी आलो किंवा त्याच्या अगोदर 40 वर्ष झाले आता या संस्थेला, या 40 वर्षामध्ये या असोसिएशनमध्ये एकही डिस्प्यूट आलेला नाही. खूपच छान. याही वेळेस जेव्हा मीटिंग झाली त्या मीटिंगमध्ये आम्ही त्यांना हेच सांगितलं की आता इलेक्शनची वेळ आली, आता आपलं इलेक्शन लावायचं आहे, प्रोग्राम तयार करायचं. त्या मीटिंगमध्ये महाराष्ट्र स्टेटच्या प्रत्येक जिल्ह्यातनं आपला रिप्रेझेंटेटिव्ह येत असतो आणि AGM असल्यामुळे एकमताने त्यांनी सगळ्यांनी हेच सांगितलं आहे की आपलं असोसिएशन हे एक परिवार आहे, या परिवारामध्ये कुठलाही वाद नको, त्यामुळे हे सगळे अधिकार आम्ही पुन्हा तुम्हाला देतोय, जी बॉडी वाटते ती तुम्ही तयार करा. अच्छा सर, मेन याच्यामध्ये किती लोकांची बॉडी आहे आता? आता सेक्रेटरी आणि प्रेसिडेंट झाल्यानंतर आता ट्रेझरर, सेक्रेटरी, व्हाईस प्रेसिडेंट आणि एक्झिक्युटिव्स ही जी बॉडी आहे ही बॉडी आम्हाला तयार करायची आहे. पण ती बॉडी आता कालांतराने सगळ्याशी डिस्कस करून आम्ही तयार करू. तरी किती मेंबर? 9, 11, 21? 11 मेंबरची बॉडी असते. आता तुम्ही 2024 पुन्हा धनुर्विद्या या संघटनेचे अध्यक्ष झालात. आता व्हिजन काय आहे संघटनेला घेऊन? एक 4 वर्षा अगोदर एका कार्यक्रमामध्ये जेव्हा मी आणि माझे सेक्रेटरी दोघंही होतो, त्यांनी भाषण देतात एक स्टेटमेंट केलं होतं की आपल्याला जगज्जेता बनवायचं आहे. काही बाहेरच्या स्टेटचे पण काही लोक होते. त्या दिवशी ते वाक्य एक जोक म्हणून कन्सिडर केलं गेलं. बापरे. की महाराष्ट्र वाले कुछ भी बोलते, अपन कैसा जीत सकते, अपना स्टँडर्ड क्या है, उनका स्टँडर्ड क्या है, उनके कोच कैसे रहते, या सगळ्या गोष्टी तिथे झाल्यात. पण ते स्वप्न पाहिलं होतं. ते स्वप्न पाहून त्या स्वप्नापूर्तीसाठी जी काही मेहनत लागते, म्हणजे अगदी एज ग्रुप 9 बिलो 9, तुम्ही जस्ट इमॅजिन करा की 9 वर्षाच्या खालचा पोरगा तो एवढा मोठा धनुष्यबाण धरतो आणि मारतोय. ते सुद्धा आपण प्रयत्न केलेत. त्यांचा इंटरेस्ट व्हावा म्हणून मग त्या एज ग्रुपमध्ये कार्टून्सच्या रूपात आपण त्यांच्या एंट्री करतो की कोणी राम म्हणून येईल, कोणी लक्ष्मण म्हणून येईल. ते खेळत असताना मग लहान लहान कार्टूनचे कॅरेक्टर्स फिरत राहतील, जेणेकरून त्या खेळामधून त्यांना आनंद आला पाहिजे आणि त्यांचा उत्साह वाढला पाहिजे. त्या एजपासून आपण पोरांना लिफ्ट करतोय. तर ते जेव्हा आपण बोलून दाखवलं होतं की आपल्याला जगज्जेता करायचं आहे, लोकांनी हसण्यावरही नेलं होतं. पण जेव्हा ह्या वर्षी आपल्याला 2 वर्ल्ड चॅम्पियन्स मिळाले, अर्जुन पुरस्कार, तर आपल्या कृतीने आपण त्यांना उत्तर दिलेलं आहे. सिद्ध झालं, ते सिद्ध झालंय. आता आमचं ड्रीम आहे 2036. मला वाटतं तुम्ही मागच्या वेळेस त्या माझ्या चॅम्पियनशिपला आल्या होत्या, तेव्हा आपण 3 एज ग्रुपमध्ये स्पर्धा घेतली. एज ग्रुप असे घेतले आपण,
13, 10, 15 म्हणजे ह्यावेळेस तयार झालेला पोरगा 36पर्यंत तयार होऊन तिथे कॉम्पीट करू शकेल. अगदी बरोबर. आजच मी जर एज झालेले पोरं निवडले तर 36पर्यंत माझ्या कामात येत नाही. त्यामुळे असा पोरगा पकडा, असे पोरं शोधा की ज्यांच्या टॅलेंट आहे आणि ते टॅलेंट आपण डेव्हलप करून 36पर्यंत महाराष्ट्राचा पोरगा हा ऑलिम्पिक खेळला पाहिजे आणि शक्यतोवर ऑलिम्पिकचं मेडल आणलं पाहिजे. हे महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनचं आता स्वप्न आहे. म्हणजे ध्येय, विजन तेच म्हणू आपण त्याला. बघा सर, अनेक खेळांचे फायदे असतात आणि ते एक लक्ष डोक्यामध्ये ठेवूनच पॅरेंट्स आपल्या पोरांना त्या खेळामध्ये टाकत असतात. तर धनुर्विद्येच्या खेळामध्ये गेल्यानंतर मुलाला कोणते बेनिफिट होतात? प्रत्येक खेळामध्ये बेनिफिट असतातच. धनुर्विद्या जरी आपण म्हटलं की फक्त तो धनुष्यबाण धरायचा आहे आणि फेकून मारायचं, तीर मारायचा आहे, अशातला भाग नाही. हे करायला सुद्धा फिटनेस तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे जे शूट करतात त्यांचे शोल्डर्स, त्यांची स्टँडिंग पोझिशन, हे फिजिकल फिटनेस झालं. सेकंडली धनुर्विद्येचा त्याच्यापेक्षा महत्त्वाचा भाग आहे मेंटल फिटनेस. कारण जे कॉन्सन्ट्रेट करायचं आहे, आता जे सिमेंट कर की 70 मीटर लांबचं टार्गेट तुम्हाला अचीव्ह करायचं आहे, ते आपण साध्या डोळ्याने पाहू शकत नाही. त्या सेंटरला त्याला शूट करायचं आहे आणि इंटरनॅशनल लेवलवर तो सेंटरचा 10 आहे, त्याच्यामध्ये 3 पैकी 3 मारणारे लोक आपल्याला भेटतात. म्हणजे त्या 10 पैकी एखादा 9 झाला तो हारतोय. म्हणजे कॉन्सन्ट्रेशन, फिजिकल फिटनेस आणि टोटल कंट्रोल ओव्हर बॉडी, हा एक प्रकार झाला. दुसरा, धनुर्विद्यात सगळ्यात मोठा ॲडव्हान्टेज काय आहे बाकी गेमच्या कम्पेअरमध्ये, की ह्या ठिकाणी तुम्हाला पार्शियलिटी करता येत नाही. याचं कारण आहे, जेव्हा टार्गेटवर 2 जण शूट करत असतात, स्कोअर काढायच्या वेळेस दोघे जण एकाच वेळेस तिथे जातील आणि अपोनंट दुसऱ्याचा स्कोअर सांगेल की तुझा स्कोअर इतका आहे आणि तो नोट डाऊन होईल. अच्छा. म्हणजे ज्याने एखाद्याने 10 मारला आहे, एकाने 9 मारला आहे, तर 9 वाला त्याला सांगावं लागेल त्याला की हां तुझा आहे ना, हा काढ 10 आहे. म्हणजे एकाचा प्रूफ दुसरा देतोय. त्याच्यामुळे पार्शियलिटी होऊ शकत नाही. ते आपल्याला ना बाप दाखवण्याचा श्राद्ध कर, अगदी त्या प्रकारे आपला गेम चालतो. यामुळे याच्यात मार्क चुकत नाही, पॉईंट चुकत नाही. जो काही निकाल आहे तो ब्लॅक अँड व्हाईट समोर असतो. त्यामुळे पार्शियलिटी नाही, ज्याच्यात कॅपॅसिटी आहे तो पुढे जाणार. अगदी बरोबर. मग नोकरीच्या संदर्भात काय फायदे होतात त्याचे? नोकरीच्या संदर्भात बाकी सगळ्या सर्वसाधारण खेळांचे जे नियम आहेत ते नियम ह्याही खेळाला लागू होतात. अनफॉर्च्युनेटली आमच्याकडे फक्त एकच पार्ट आहे की कंपाऊंड बोलचा जो प्रकार मी म्हटलं तुम्हाला, तो ऑलिम्पिकमध्ये नाही आहे पण बाकी सगळ्या ठिकाणी आहे. त्याची वर्ल्ड चॅम्पियनशिप पण होते, त्याच्या एशियन चॅम्पियनशिप पण होतात, पण ऑलिम्पिक्समध्ये फक्त तो गेम नाही आहे. रिकर्व गेम तिथे आहे. बघा सर, तुम्ही आता अमरावतीमध्ये राहता, तर मग अमरावतीच्या खेळाडूंसाठी काय प्लॅनिंग आहे 2036साठी? वास्तविक हा प्रश्न चुकीचा होईल मला, कारण मी सध्या महाराष्ट्राचा अध्यक्ष म्हणून बोलतोय. तुम्ही महाराष्ट्राचे अध्यक्ष म्हणून बोलताय, चुकीचं आहे. पण अमरावतीमधून पण काही खेळाडूंचा विचार झाला पाहिजे ना. अमरावतीमधून प्रचंड मोठा इन्फ्लो आहे या गेमला. सुरुवातीला फक्त HVPM मध्ये आणि DSOच्या ऑफिसमध्ये 2च ठिकाणी खेळ व्हायचे. त्यानंतर आता अमरावती शहरामध्येच 3 ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी यांचे क्लासेस चालतात, ज्याला म्हणतो आपण अकॅडमीज चालतात. त्या अकॅडमीज चालतात आणि त्या ठिकाणी महाराष्ट्र आर्चरी असोसिएशनतर्फे ट्रेन झालेले आणि क्वालिफाईड, शब्द क्वालिफाईड इम्पॉर्टंट आहे, क्वालिफाईड कोचेस त्या अकॅडमीत चालवतात. त्यामुळे बा फक्त आर्चरी असोसिएशननी चालवायची का आर्चरी, तर त्याचं उत्तर निगेटिव्ह होते. कारण आम्ही आर्चर्सचं असोसिएशन आम्ही चालवतो, आम्ही आर्चर्स तयार नाही करत फक्त. तर हे जे अकॅडमीज आहेत यासुद्धा आमच्या गाईडलाईन्समध्ये चालत असतात. तर त्या ठिकाणी इन्फ्लो जर आपण पाहिला तर आता आपण अंडर 13च्या ज्या टुर्नामेंट्स पाहिल्या युनिव्हर्सिटीच्या इथे झाल्या होत्या, त्याला अमरावती शहरातनंच 100पेक्षा जास्त प्लेयर्स कॉम्पीट करत होते. सर, एवढा सुंदर रिस्पॉन्स तुम्हाला अमरावती शहरामध्ये मिळतो आहे, तर ऑल ओव्हर महाराष्ट्रामधल्या पॅरेंट्सला तुम्ही काय सांगाल या खेळाकडे बघण्यासाठी? ऑल ओव्हर महाराष्ट्रातल्या पॅरेंट्सला अध्यक्ष म्हणून एवढंच सांगू शकेल की आमच्यावर विश्वास ठेवा. आम्ही खेळासाठी जगतो आहे. तुमच्या पोरांना हा खेळ खेळू द्या, तुमच्यावर कुठलाही अन्याय होणार नाही याची ग्वाही आम्ही तुम्हाला देतो. ज्या पोरामध्ये स्पार्क असेल तो पोरगा मागे राहणार नाही आणि ह्या खेळाचं भवितव्य अतिशय उज्ज्वल आहे. फक्त पोराला तयार होऊ द्या आणि तुम्ही त्याला अडवू नका. बघा, संपूर्ण महाराष्ट्रातल्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजेच धनुर्धरांसाठी एक 2036चं ध्येय डोळ्यासमोर ठेवून ॲडव्होकेट प्रशांत देशपांडे सर काम करत आहे. एकीकडे त्यांची वकिलीची प्रॅक्टिस आणि एकीकडे खेळाची आवड आणि संपूर्ण महाराष्ट्र त्यांच्या डोळ्यासमोर आहे आणि जगातली सगळ्यात मोठी होणारी स्पर्धा आणि त्या स्पर्धेतून इंडियासाठी आणणारं मेडल हे एक मोठं स्वप्न उराशी बाळगून हे लोक झटत आहे. सर, तुमच्या प्रयत्नांना यश मिळो ही ईश्वरचरणी प्रार्थना करते.
पुन्हा एकदा तुम्हाला मंडल न्यूजच्या वतीने शुभेच्छा देते आणि तुम्ही तुमचा अमूल्य वेळ मंडल न्यूजला दिला त्याबद्दल तुमचे आभार देखील मानते. खूप खूप धन्यवाद. धन्यवाद.